हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिजिसोल सिंगल बँड राउटर याचं कॉन्फिगरेशन शिकणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागेल डिजिसोल राउटरचा डिफॉल्ट IP ॲड्रेस, युजरनेम आणि पासवर्ड. त्यासाठी सर्वात प्रथम आपण वायफाय थ्रू नेटवर्कला कनेक्ट होऊ डिजिसोलच्या. आपण डिजिसोलला कनेक्ट झालो आहे वायफाय थ्रू. तर आपण आता त्याचा IP ॲड्रेसनं आपण राउटर ओपन करू. त्यासाठी त्याचा डिफॉल्ट IP ॲड्रेस आहे 192.168.1.1. अशा प्रकारे राउटरचं होम पेज ओपन होईल. तर युजरनेम आहे त्याचा डिफॉल्ट ॲडमिन, पासवर्ड आहे डिजिसॉल @321. तर अशा प्रकारे आपण ओपन करू. युजरनेम आहे ॲडमिन आणि पासवर्ड आहे त्याचा डिफॉल्ट डिजिसोल @321 आणि हा कॅप्चा टाकून घेऊयात 3D033. अशा प्रकारे आपण राउटरमध्ये एंटर झालो आहे. त्यासाठी आपल्याला ओल्ड पासवर्ड टाकून घेऊयात. ओल्ड पासवर्ड होता असा की डिजिसोल @321 डिजिसोल @321. आता आपण आपल्या राउटरला पासवर्ड सेट करूया. तो काही पण करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल मी ॲडमिन 123 ठेवत आहे. ॲडमिन 123. अशा प्रकारे आपण पासवर्ड सेट केलेला आहे. तर आपण जो पासवर्ड सेट केला आहे त्याने ओपन करू. युजरनेम हे ॲडमिनच राहील आणि पासवर्ड आपण ठेवला आहे ॲडमिन 123 आणि कॅप्चा टाकून घेऊयात AWII5. अशा प्रकारे आपला राउटर ओपन झाला आहे. त्यामध्ये आपण वॅन कॉन्फिगरेशन करून घेऊया. त्यामध्ये राउटरच्या नेटवर्कमध्ये जाऊया. नेटवर्कमध्ये आपण आलो आहोत. आता आपण हे जे पहिलं कॉन्फिगरेशन आहे ते डिलीट करू. आता आपण जुनं जे कॉन्फिगरेशन आहे ते डिलीट केलेलं आहे. आता आपण मोड हा राऊट ठेवतो. आपण PPPoE कनेक्शन करत आहे. त्यासाठी आपण इनेबल नेट करूया. युजरनेम आपण आता मी UBC_office असं घेतो आहे. तुम्ही काही पण ठेवू शकता UBC_office आणि पासवर्ड मी सेट करतो आहे 123456. ओके. आता आपण हे वॅन कॉन्फिगरेशन सेव्ह करूया. वॅन कॉन्फिगरेशन हे सेव्ह झालं आहे. आता आपण ह्याला पासवर्ड सेट करूया जो की वायफाय कनेक्ट करण्यासाठी लागतो. तो WLAN सिक्युरिटीमध्ये जाऊयात आपण. त्यामध्ये मी पासवर्ड ठेवत आहे 12345678. तुम्ही काय पण ठेवू शकता. आणि SSID नाव आपण डिजिसोल ठेवलं आहे. अप्लाय चेंजेस करूया. अशा प्रकारे मित्रांनो आपलं सिंगल बँड डिजिसोल राउटर कॉन्फिगरेशन कंप्लीट झालेलं आहे.